नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिनं आपलं ट्विट्सचं सत्र सुरूच ठेवलेलं आहे. आजही 5 ते 6 ट्विट्स करत तिनं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर एक चर्चा सुरू झाली. ती म्हणजे अभिनेत्री कंगना राणावत लवकरच राजकारणात प्रवेश करेल का, निवडणुकीच्या प्रचारात उतरेल का, स्वतः निवडणूक लढवेल का, एवढंच नाही तर कुठल्या पक्षाचा आपल्याला पाठिंबा जाहीर आहे किंवा आपल्याला तसा पाठिंबा आहे हे जाहीर करेल का. प्रश्न असा आहे की कंगना राणावत मुंबईत दाखल झाली आहे. तिच्या ऑफिसची तोडफोड मुंबई महापालिकेनं केली. आज मुंबई हायकोर्टानं त्या तोडफोडीला जैसे थे असा स्थगिती आदेश दिलेला आहे. पुढची सुनावणी ही 22 सप्टेंबरला ठेवलेली आहे. याचा अर्थ असा आहे की मुंबई महापालिकेला माहिती होतं की तत्परतेनं कारवाई केली तरच ऑफिसची तोडफोड होऊ शकेल. जर का कंगनानं वेळीच कोर्टात धाव घेतली असती तर स्थगिती तेव्हाच आली असती. यामध्ये खरंच काही राजकारण आहे का? ज्या पद्धतीनं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणतायत की ती महापालिकेची कारवाई आहे, तुम्ही महापालिकेला विचारा. अशा वेळी शिवसेना सुद्धा कंगनाच्या एकूणच प्रकरणापासून हात झटकते का? त्याच वेळी काँग्रेसचे नेते बोलत नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा कंगनापासून 2 हात दूर राहणंच पसंत केलेलं आहे. जरी कंगनानी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करत ट्विटरवर त्यांनाही या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस कंगनापासून दूर राहत आहे. थोडक्यात काय तर कंगनास्त्र जे आहे ते केवळ आणि केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना या दोघांना घायाळ करण्यासाठी आहे का? खरंच कंगनाचा कोणी बोलविता धणी असेल तर तो नेमका कोण आहे याची सुद्धा जोरदार चर्चा देशभरात सुरू आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत महाराष्ट्रातल्या एक RTI ॲक्टिव्हिस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत. त्याचबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणि प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आहेत. तसंच आपल्यासोबत शिवसैनिक सतीश सातोंडकर आहेत. याशिवाय थोड्याच वेळात आपल्यासोबत ज्यांनी कंगनाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली ते तक्रारदार अरुण मिश्रा सुद्धा असणार आहेत. मी सुरुवातीलाच विद्याताई चव्हाण यांच्याकडे जातोय. विद्याताई चव्हाण, कंगना ज्या पद्धतीनं ट्विट्स करते आहे त्यावरनं एक लक्षात येत आहे की केवळ शिवसेनाच नाही, केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाहीत, तर मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील, या सर्वांवरच ती काही ना काही हल्ला चढवते आहे. तुम्हाला असंच वाटतं की तिचा बोलविता धणी कोणी दुसरा आहे? ती जे काय करते आहे, जे काही ट्विट्स लिहिते आहे किंवा ट्विट्स करते आहे त्यामागे तिचं स्वतःचं डोकं नाही आहे? तुम्ही स्वतः एवढे मोठे पत्रकार आहात, इतके वर्ष तुमचा अनुभव आहे. आता तुम्ही ज्येष्ठ पत्रकार झालेला आहात, संपादक झालेला आहात आणि तुम्ही असा प्रश्न विचारता की बोलविता धनी कोण? म्हणजे अजूनही एवढे दिवस हे प्रकरण सुरू झाले प्रत्येक चॅनलवर जोरजोरात, आणि बोलविता धनी कोण हे सांगण्याची गरज आहे का? समोरून जबाबदारी घ्यायला कोणी येत नाहीये ना की कंगनाचा बोलविता समोरून जबाबदारी घ्यायला कोणी येत नाहीये. येईल कसं? हिम्मत आहे जे चोरून हल्ला करतात, जे स्वतः मध्ये ज्यांच्यामध्ये बोलायची हिम्मत नसते, ते असं कुठली तरी आम्ही हे तपासून बघतो आहोत की तुम्ही तरी आरोप करता की नाही. चांगली नाचणारी आम्ही तर करतोच आहे, खुलेआम करतोय. त्यासाठीच प्रश्न विचारलाय. बोला. सांगायची गरज नाहीये. कारण कंगनाला राजकारणात यायचंय का? कंगना राजकारणात येणार का? कंगनाच्या बाजूने आता कोण कोण बोलतंय? मी तर सकाळी राज्यपाल पण याच्यावर बोलताना बघितले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की कंगना कोण? कंगना जी 15व्या वर्षी घरातनं पळून आली सिनेमासृष्टीमध्ये यायला, जिने मुंबईचा आसरा घेतला, जी मुंबईमध्ये मोठी झाली, नावारूपाला आली, पैसा कीर्ती कमवली, तीच जर आज मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणत असेल तर हे भाजपला मान्य दिसतंय. त्यामुळे भाजप आज तिच्या पाठीशी उभा राहिलेला आपल्याला दिसतोय. आणि म्हणून मला ह्या मुंबईच्या लोकांची, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांच्या रक्तामध्ये आज भयंकर राग आलेला आहे, संताप आलेला आहे की कंगनासारख्या मुलीने निदान तिच्या डिक्शनरीमध्ये सॉरी
माफी, माझ्याकडनं चूक झाली हा शब्द तिच्या डिक्शनरीमध्ये असायला हवा होता. ती एवढं सगळं बोलली, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांवरती आरोप करतेय, पण तिला असं कळत नाही की आपण मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणायला नको होतं. आपल्याकडनं हे चुकून निघालं किंवा आपल्याकडची ही चूक झाली आणि ती चूक तिने मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे होती आणि SORRY सॉरी हा शब्द तिच्या तोंडून निघायला पाहिजे होता, पण तो अजूनही निघताना दिसत नाहीये. ती महाराष्ट्राचा अपमान करते, मुंबईचा अपमान करते, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला ती आरेतुरेची भाषा करते. म्हणजे तिचा उर्मटपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि हे निश्चितच आम्ही कोणीही मुंबईतला सर्वसामान्य माणूस सुद्धा हे सहन करणार नाही की अशा प्रकारे कंगना तुला बोलायचा अधिकार नाही. ज्या मुंबईमधले पोलीस ह्या मुंबई वाचवण्यासाठी जीवाचं रान करतात, ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, त्या पोलीस विषयी बोलण्याचा अधिकार कंगनाला बिलकुल नाहीये. आणि म्हणून कंगनाने माफी मागितली पाहिजे आणि तिच्यामध्ये एवढं सुद्धा सौजन्य नाहीये. ती उलट बरळतच चालली आहे. म्हणजे काल ती मुंबईत आली, तिची जी चाल तुम्ही बघितली, ती ज्या प्रकारे चालत होती, तिचा ॲटिट्यूड बघितला तर खरोखर असा राग येतो की हा मुलीला जराही अशी आपली चूक वाटत नाहीये आणि ती कुठेही पश्चातापामध्ये असं म्हणत नाही की माझ्याकडनं थोडी चूक झाली, मी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणायला नको होतं. आणि ह्या मुंबईला जे पाकव्याप्त काश्मीर बनणाऱ्या कंगनाच्या बाजूने उभे राहत आहेत त्या लोकांची पण मला खरोखरच चीड येते की त्यांना हे कसं काय मान्य आहे. म्हणजे राजकीय पक्षीय राजकारण तुम्ही जाऊ द्या, बाजूला ठेवा, परंतु अशा प्रकारे मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटलेलं आम्हाला बिलकुल चालणार नाही. आणि म्हणून हा राग आहे, हा चीड आहे की तिच्या जागी दुसरं कोणीही असतं तर म्हणालं असतं की माझ्याकडनं चूक झाली, माझ्या तोंडून हे चुकून निघून गेलं, मी असं बोलायला नको होतं. पण पश्चातापाची कुठलीही भावना तिच्यामध्ये नाही आहे. जो उर्मटपणा, जो मगरूरपणा तिने दाखवलेला आहे, त्यामुळे सगळ्यांमध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेमध्ये आज चीड आहे, संतापाची भावना आहे. विद्याताई चव्हाण, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. त्याऐवजी तुम्ही मला प्रतिप्रश्न केला की तुम्ही नाव का घेत नाही. तुम्ही तरी घेतलं का हो नाव? मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कंगनाच्या मागे कोणी बोलविता धनी असेल तर तो कोण? तुम्ही का उत्तर दिलं नाही? मी तुम्हाला सरळ सांगितलं की भाजप तिचा बोलविता धनी आहे, भाजपने तिची पाठराखण केलेली आहे. हे सगळं मी तुम्हाला माझ्यामध्ये बोलले आणि हे सगळं दिसतंय आपल्याला. याच्यासाठी वेगळं बोलायची गरज नाहीये. हा, मग आम्हालाही तसं वेगळं विचारायची गरज नाही, म्हणून मी तुम्हाला विचारला प्रश्न. असा तुम्ही अर्थ का नाही काढला? हा, मग सांगितलं ना. बरं ठीक आहे, भाजपच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. आपल्या सोबत प्रवक्ते आहेत भाजपचे, केशव उपाध्याय. भाजपच कंगनाचा बोलविता धनी आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. बोला. असं आहे, आपण करताना पहिल्यांदा सगळ्यात प्रथम विनंती करतो, बोलणं सुरू असताना विद्याताई मध्ये बोलणार नाहीत अशी त्याला विनंती करतो. हो, कडवटपणा. केशव उपाध्याय बोलत असताना कोणीही मध्ये बोलणार नाही, इन्क्लुडिंग आशिष जाधव. धन्यवाद. यस, धन्यवाद. कारण मी बोलत नाही त्यांच्या. यस, कॅरी ऑन. हा, मला सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की आपण बोलताना पॉलिटिकल मुद्दे हे इतकं किमान भान राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना असू नये याचं मला दुःख वाटतं. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण चार चौकात उभारून आरोप करतो तसेच आरोप विदाऊट लॉजिकचे जर टीव्हीवर करायला लागलो तर त्यात आपलं हस होत असतं. याचंही भान आपल्याला राहत नाही. पण तो त्यांचा प्रश्न राहिला. प्रश्न कंगनाचा. प्रश्न असा आहे की कंगनाला हे भारतीय जनता पार्टी पहिल्या दिवशी स्पष्ट केलं की कंगनाने मुंबईबद्दलची जी विधानं केली, पाकव्याप्त काश्मीर बद्दल जे बोलले, त्याच्याशी भारतीय जनता पार्टी सहमत नाही. तिने अशा पद्धतीचं विधान करू नये अशा पद्धतीची भूमिका पहिल्या दिवशी भारतीय जनता पार्टीने घेतली. प्रश्न असा आहे, मी आता माननीय विद्या चव्हाण आमदार होत्या त्या विधान परिषदेमध्ये, त्यांचं ऐकत होतो, त्यांची सगळी भूमिका ऐकत होतो आणि मला अतिशय दुःख झालं. मला म्हणजे खरोखर त्या महिला आहेत आणि एक महिला दुसऱ्या महिलेबद्दल एक नकळत कणव असते दुसऱ्या महिलेबद्दल, अशा प्रकारची भावना मला असं वाटतं
पण मला एका गोष्टीत खरंच आश्चर्य वाटलं की त्यांनी इतकं नावं ठेवली कंगनाला, ती अशी आहे, ती तशी आहे, 15 वर्षी पळून आली, असे काही असे अत्यंत ओरमट आहे वगैरे वगैरे वगैरे. अहो पण त्या कंगनाला कोणीतरी हरामखोर म्हणतं, याच्याबद्दल एक महिला म्हणून एक टक्का सुद्धा दुःख आमच्या विद्याताईंना होऊ नये. बाकी सगळं सोडून द्या. मग म्हणा पक्ष मी पक्ष सोडला, चला मी स्वतःहून सांगितलं कंगनाच्या मताशी मी सहमत नाही, तिनं असं बोलता कामा नये. अहो विद्याताई हरामखोर म्हणता, बाकी सगळं सोडून द्या. एक महिलेने दुसऱ्या महिलेबद्दल किमान सहानुभूती, बाकी तुम्ही पक्षाभूमिकेतून बाहेर पडणार नाहीत मला माहितीये, पण एक किमान सहानुभूती की अशा प्रकारची भाषा कुणीही कुठल्याही महिलेबद्दल वापरणं हे योग्य नाही. ती 15 वर्षी पळून आली, ही तुमच्या कोणतं वाक्य ताई? अहो ती 15 वर्ष पळून आली असेल, ती काहीतरी तिने केलं असेल, तो तिचा प्रश्न आहे. पण तिचं अशा प्रकारे चारित्र्य हनन करणं एका महिलेने करणं हे मला वाटतं हे दुःखकारक आहे. सगळ्यात पहिल्यांदा विद्याताई, हे तुमचं राष्ट्रवादीची भूमिका जर चारित्र्य हनन करणं असेल तर ती तुम्हाला लखलाभ आहे, मात्र जर काही म्हणायचं नाही. राहता राहिला प्रश्न, भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीचं कुणाच्या पाठीशी उभारायची भारतीय जनता पार्टीला गरज नाही. या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी या राज्यामध्ये जनतेचे अतिशय प्रश्न पडलेत. मग कोरोना सारखा प्रश्न आहे, बाकी सगळे प्रश्न आहेत ज्यामध्ये सरकार अपयशी ठरतंय. कालचा सहकार कायद्यात बदल केला, भ्रष्टाचारांना जे पूर्वी सरकारने म्हणजे भाजपला महाराष्ट्रामध्ये झाशी की राणी दुसरी नकोय. भारतीय जनता पार्टीला जनतेच्या प्रश्नावरती आम्ही लढू, आम्ही त्याच्या संदर्भात आवाज उठवू. आम्हाला कुणाच्या पाठीमागून कुणाची गरज नाही. पण एका महिलेच्या पाठीशी जर दुसऱ्या पक्षातल्या महिला सुद्धा इतक्या वाईट पद्धतीने बोलत असतील तर म्हणजे काय, म्हणजे एका महिलेच्या पाठीशी एक अतिशय वाईट पद्धतीने सरकार लागत असेल, तिच्या कुठल्याही मताशी सहमत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मतं मान्य नसतील तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायची भूमिका घेतली आहे. इथं तक्रारदार अरुण मिश्रा बसलेले आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो. इथं जाहीर भारतीय जनता पार्टीचा असून मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी कायदेशीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गाने जायचं त्यांनी अरुण मिश्रांनी केलं. त्यामुळे ती खरी भूमिका असली पाहिजे. त्याच्याऐवजी ही कुठली भूमिका सूडबुद्धीने जाऊन ऑफिस काय तोडायचं, एका महिलेच्या मागे काय लागायचं, मतं केशव उपाध्याय, केंद्र सरकारनं Y+ सिक्युरिटी दिली की कंगनाला, त्यामुळेच तर कंगनाच्या एकूणच देहबोलीमध्ये आक्रमकता आली आहे हिमाचल असं अनेकांना वाटतंय. असं आहे की त्याच्यात हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या सीट लक्षात घेऊन ती विनंती केली, केंद्र सरकारने त्याच्यामध्ये केलं. आता इथलं सरकार अशा ज्या सीट आपण बघतो आहोत, ज्या पद्धतीचं सगळं सुरू आहे, साक्षात एक महिला एका राष्ट्रवादी पक्षाच्या महिला तिचं चारित्र्य इथं टीव्हीवर करतायत, तर दुसऱ्या त्याच्याकडनं आपण म्हणजे मला सांगा ना त्याच्या अजून सीट काय असू शकते? बाकी सगळं सोडून द्या हो, किमान महिलांना समजून घ्यायचं असतं. ते सुद्धा इथं ताई आमच्या घ्यायला तयार नाही. शक्य आहे घरातले अनुभव असतात त्यामुळे वेगळं काही मतं असतील त्यांची, पण असं राष्ट्राची भूमिका आहे का ही? ठीक आहे विद्याताई चव्हाण, उत्तर द्या. कंगना राणावतला जे हरामखोर म्हटलं गेलं त्याचा खूप राग भाजपला आलेला आहे आणि हे असं कसं महाविकास आघाडी खपवून घेऊ शकते असा त्यांनी प्रश्न केलेला आहे. मला भाजपच्या प्रवक्त्यांना सांगायचं आहे की एक महिला म्हणून आम्ही तिच्या पाठीशी तेव्हा उभं राहिलो असतो ज्यावेळेस तिने आपली चूक कबूल केली असती आणि तिने माफी मागितली असती. पण तिच्यामध्ये माफी मागण्याचं सौजन्य नाही. म्हणजे ज्या मुंबईमध्ये ती मोठी झाली, ज्या मुंबईमध्ये तिला पैसा आणि कीर्ती मिळाली, यश मिळालं, त्या मुंबईला जर ती पाकव्याप्त काश्मीर म्हणत असेल तर माझ्या एवढाच संताप मुंबईतल्या प्रत्येक महिलेमध्ये आहे. तर मला एक सांगायचंय की भाजपला मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटलेलं आवडलेलं आहे, त्यांनी तिचं समर्थनच केलेलं आहे, म्हणूनच ते कंगनाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि तुम्ही महिला म्हणून म्हणतात, अहो आम्ही मागे लागलो म्हणून म्हणता. त्या रिया चक्रवर्तीच्या मागे तुम्ही 3 एजन्सी लावलेल्या आहेत. कारण का रियाने आधी मोदी सरकारच्या विरोधात अनेक वेळा तिने व्हॉट्सअपवरती आणि ट्विटवरती बऱ्याचदा तिने विरोध केलेला आहे भाजप सरकारचं. काय इतर प्रकार त्यांनी जे केले, मॉब लिंचिंग असेल, इतर जे असेल ते, कारण ती बंगाली आहे. ममता बॅनर्जी ज्या राज्याच्या मुख्यमंत्री आहे तिथून ती आलेली आहे आणि तिने 1 वर्षापूर्वी काहीतरी मोदी सरकारच्या विरोधात हे केलं होतं, सोशल मीडियातनं वापर केला होता. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या मागे 3 एजन्सी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही मला शिकवू नका, बिलकुल शिकवायची गरज नाही की कुठल्या महिलेच्या बाजूला. केशव उपाध्याय तुमचाच रूल फॉलो करतोय, त्यांचं होऊ द्या. आजही
ताई तुम्ही बोला. माफी मागितली असती, तिने जर आपली चूक कबूल केली असती तर आम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलो असतो की जाऊ द्या, तिच्याकडनं चुकून निघून गेलं. पण तिने अजूनही माफी मागितली नाही. तिचा उद्दामपणा ती जास्ती मोठ्या प्रमाणात दाखवते. ठीक आहे, केशव उपाध्याय आता उत्तर द्या, मला अंजली दमानियांकडे हो, जायचं. त्याचं उत्तर देतो. मुळात असं आहे की बघा, म्हणजे किती या ठिकाणी भूमिका दुटप्पी ढोंगीपणाची राष्ट्रवादीची आहे. म्हणजे आमच्या अटी शर्ती सहज जर आलं तर ती स्त्री आहे, नाही तर ती स्त्री नाही. ही राष्ट्रवादीची ढोंगी भूमिका नंबर 1. नंबर 2, रियाचा उल्लेख यांनी केला की त्या रिया चक्रवर्ती असं आहे की मुळामध्ये आपल्याला साधं किमान ज्ञान तरी माहिती असलं पाहिजे. एवढी तर अपेक्षा किमान राष्ट्रवादी प्रवक्त्याकडून आपण ठेवूया की मुळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेली. तुमच्याकडनं शिकतो ना. आता ताई माझं पूर्ण होऊ द्या, मी बोललो नाही मध्ये. असं आहे, मी म्हणलं मगाशी, मग सुप्रीम कोर्टाची केस गेली. सुप्रीम कोर्टामध्ये वकील गेले. महाराष्ट्र सरकारने त्या केसला कडाडून विरोध केला. त्याच्यानंतरनं सुप्रीम कोर्टाने ती केस सीबीआय कडे निर्णय घेतला आणि त्याच्यानंतरनं सीबीआयने त्या प्रकरणात चौकशीमध्ये एंट्री घेतली. आता याच्यानंतर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं नाही, हा सीबीआयने आता फक्त 2च तास चौकशी केली पाहिजे, त्रास देता कामा नये, रियाला त्रास देता कामा नये, अशी विद्यार्थ्यांची भूमिका असेल तर मी त्यांना, म्हणजे ठीक आहे, राष्ट्रवादीचा पक्ष अशा पद्धतीने तो वाधवांना VIP पास असाच दिला गेला. ते अशीच भूमिका, म्हणजे गुन्हेगार किंवा संशयित जे असतात त्यांना अशा पद्धतीने पास देण्याची वाधवांच्या स्वरूपात ही राष्ट्रवादीची भूमिका आपल्याला माहिती आहे सगळी त्याच्यामध्ये. त्यामुळे तशा पद्धतीने ते वागावं असं जर सीबीआयचं असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. ठीक आहे. भाजप राष्ट्रवादीमध्ये फार वाद होता कामा नये, चर्चा वेगळी आहे, आपण त्यावर नंतर कधीतरी बोलूया. अंजली दमानिया, मला या निमित्तानं तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की कंगनानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला असेल, अरे तुरे केलं, त्यानंतर हरामखोर हे वक्तव्य खासदार संजय राऊत यांच्याकडनं आलं, कंगनानी मुंबईची बदनामी केली, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटलं. पण तरी सुद्धा मुंबई महापालिकेनं ज्या पद्धतीनं कंगनाच्या ऑफिसवरती इल्लीगल कन्स्ट्रक्शन म्हणून कारवाई केली आणि कोर्टानं आता जैसे ते स्टेटस को दिलेला आहे, अशा वेळी ती जी कारवाई झालेली आहे त्यातनं मेसेज असा गेलेला आहे की कंगनाला 24 तासाची नोटीस देता, त्या 24 तासानंतर किंवा त्यातच तुम्ही कंगनाच्या त्या अवैध बांधकामावरती जे तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही त्यावरती कारवाई करता. अशा वेळी मुंबईमध्ये लाखो अशी अवैध बांधकामं आहेत की जी दंड आकारून नियमित केली म्हणा किंवा ती कोर्टामध्ये प्रलंबित आहेत म्हणा, तिथे कारवाईची घाई महापालिकेला नाही. पण कंगनाच्या बाबतीत मुंबई महापालिकेने जी कारवाई केलेली आहे ती केवळ नियमाला धरून केली की राजकारणाचा एक भाग आहे म्हणून केली, याविषयी सर्वसामान्य लोकांना काय वाटू शकतं असं तुम्हाला वाटतंय? आशिष, हाच प्रश्न मी बऱ्याच लोकांना विचारला. म्हणजे परवापासून मी अनेक जणांशी बोलले, काही पुण्याच्या बायका होत्या त्यांच्याशी बोलले आणि प्रत्येकाला विचारलं की तुम्हाला काय वाटतं? काही नाही हो, हे सगळे राजकीय खेळ आहेत. हे उत्तर मी प्रत्येकाच्या तोंडून ऐकलं, प्रत्येकाच्या. आता त्यात तिच्या घराची जी तोडफोड केली, संजय राऊत म्हणतात आम्हाला ते माहिती पण नव्हतं, मी तर सामनाच्या ऑफिसमध्ये होतो, मला त्यातली काहीच कल्पना नाही आणि बीएमसीनी ते इलिगल होतं म्हणून ती कारवाई केली. इतके दूधखोळे आहोत का आपण? आम्ही इतकी जनता काही बेवकूफ आहे का की त्यांना कळू नये की कोण कधी कशासाठी तोडफोड करतं आणि त्यात इलिगल पार्ट जो होता त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. अशा प्रत्येक इलिगल याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. पण त्या कारवाईला काही एक पद्धत असते. तुम्ही नोटीस द्यायची असते, त्या नोटीसची त्यांना उत्तर देऊ दे, त्यांना स्वतःच्या हाताने ते तोडू दे इलिगल असेल तर. तुम्ही करणारे कोण? म्हणजे सारखं हे जे आपण आता ना कंगनापासून सुरुवात करूया की कंगना काय बोलली. म्हणजे पहिल्या दिवशी जे त्यांचं वक्तव्य होतं ते अतिशय चुकीचं मला वाटलं. म्हणजे काल त्यांनी जे उद्धव ठाकरेजींबद्दल त्या बोलल्या, एकेरी उल्लेख जो केला तो कोणालाच महाराष्ट्रात मान्य होणार नाही. आणि त्या स्वतः सुद्धा ज्या हिमाचल भागातनं आलेल्या आहेत तिथे एक लहान शेमड्या पोराला सुद्धा आप म्हटलं जातं. अशा ठिकाणी तूने जो किया है, तुझे मैं देख लूंगी वगैरे ही जी भाषा होती ती अतिशय चुकीची होती. त्यांची इतरही जी भाषा आहे की एक राम मंदिर म्हणा, बाबरी मस्जिद म्हणा, काश्मीरी पंडित म्हणा, या सगळे जे शब्द वापरले गेले त्यांच्या ट्वीट्स मध्ये किंवा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये, याच्यावरनं क्लिअर कट भाजप लिखित स्क्रिप्ट त्या वाचतायत असंच दिसतंय.
त्यात काही एक शंका नाहीये. आणि ह्याचा उपयोग आपण तर बघायला सुरुवात केलेलीच आहे, की SSR रामायणाचा उपयोग, जो रामायण म्हणू नये कारण तो अतिशय चांगला व्यक्ती होता. तर SSRचा जो उपयोग आता भाजप बिहारच्या निवडणुकीत करताय ते सगळ्यांनाच दिसतंय. त्याचे फोटो सुद्धा आता लावून, जसं मागे म्हणजे त्यांनी सुशांत सिंग मैत्रीचा राजपूत केला होता. Exactly. SSR म्हणजे हा. तसंच करायला येस. त्याचा आता त्यांनी वापर करायला सुरुवात केली आहे. जसं तुम्ही म्हणालात मगाशी, की कंगना याच्यात आता बिहारच्या राजकारणात उतरेल की काय, किंवा भाजप जॉइन केलं तर त्यातही आम्हाला कोणालाच म्हणजे काही सरप्रायझिंग वाटणार नाही. ते होणारच आहे. इट इज इनएव्हिटेबल. आता आपण संजय राऊतांची भूमिका बघू. तर तुम्ही जे मगाशी जो टोमणा मारलात ना, की भाजप आणि राष्ट्रवादीने फार लढू नये. मला एक्झॅक्टली आशिष हेच वाटतंय. कुठेतरी संजय राऊत जे बोलतायत, आणि सगळ्यांनाच माहिती आहे संजय राऊत अजित पवारांच्या किती जवळचे आहेत, आणि त्यांनी असे शब्दप्रयोग करणं, उगाचच उकरून उकरून भांडणं काढणं, याच्यात ते शिवसेनेची जी इमेज आहे ती कुठेतरी मलिन करण्याचा प्रयत्न करतायत की काय, अशीही शंका निर्माण होते मनात, की हे सगळं चाललंय याच्या मागचं खरं राजकारण काय आहे. बरं, ते काही का असेना, त्यांनी जो शब्दप्रयोग केला हरामखोर. आता कंगना एक इंडिपेंडंट स्त्री आहे. तिने म्हटलं ठीक आहे, हे तर आपले खासदार, आणि खासदारांना असा शब्द वापरल्यानंतर तुम्ही चीफ स्पोक्सपर्सन करता. ह्याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी जी तुम्हाला शिकवण दिली ती हीच शिकवण होती का, असा प्रश्न विचारण्याशिवाय, म्हणजे शिवसेनेच्या प्रवक्त्यानं मला हेच विचारायचं आहे. जर SORRY सॉरी हे कंगनाने म्हणायला हवं होतं, तर SORRY हे संजय राऊतांना म्हणायला काही त्रास होतो का? त्यांनी त्यांच्या तोंडून जो शब्द गेला तो चुकीचा गेलाय असं प्रत्येक शिवसैनिकाला संजय वाटत राऊत नाही त्याऐवजी का? असं तुम्ही म्हणाले त्याला- की हरामखोर याचा अर्थ त्यांच्या लेखी नॉटी असा आहे. खोडकर. त्याला अर्थच नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना जर प्रत्येकाला, म्हणजे आता जे आज शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांना मला तोच प्रश्न विचारायचा आहे, की कोणीही समजा उद्या संजय राऊतांच्या पत्नीला किंवा त्यांच्या घरच्या कुठल्याही स्त्रीला हा शब्द वापरला असता नॉटी, तर तुम्हाला चालला असता का? याला बिलकुल मान्य. आता राजकारण कसं झालंय माहिती आहे आशिष, अतिशय खालच्या स्तराला जाते. कोण जे उठतंय ते वाटेल ते बोलतंय, आणि त्याला काही अर्थ उरलेला मला दिसत नाहीये. आणि आज कोण कोणाबरोबर जात आहे हे तर महाराष्ट्राने बघितलंच आहे. म्हणजे निवडणूक लढतात कोण कोणाबरोबर आणि ते जातात कोणाबरोबर, मग तिकडेही काय घोटाळे होत आहेत ते सगळं महाराष्ट्र बघतच आहे. त्यामुळे गचाळ राजकारण झालंय, आणि दिस इज नथिंग बट अ पॉलिटिकल तमाशा, राजकीय तमाशा आहे हा. अगदी बरोबर आहे. म्हणजे निवडणूक कशी लढवता हे महत्वाचं नाही, निवडणूक लढवल्यानंतर जे आकडे येतात ते महत्वाचं आहे. अंकगणित कसं जुळून येतं ते महत्वाचं आहे. गोळा बेरजेचं राजकारण महत्वाचं आहे. शेवटी सत्ता महत्वाची आहे. म्हणूनच मगाशी मी म्हणालो होतो की भाजप आणि राष्ट्रवादींनी इतकं भांडू नये, पुढे ते निस्तारताना पुन्हा नाकी नऊ येईल. कारण हे शब्द मग नंतर फार आठवून सांगितले जातात की तेव्हा तर तुम्ही असं बोलला होतात, मग तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती, तेव्हा असं तुम्ही का बोललात, तुम्ही कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये तेव्हा बोलला होतात, मग आता कॉन्टेक्स्ट बदलले का, हे असे विचारले जातात. ठीक आहे, आपल्यासोबत शिवसैनिक सतीश सातवणकर आहेत. सतीश सातवणकर, तुम्हालाही शिवसैनिक म्हणून राग आला? कंगना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करते आहे किंवा त्यांना जो इशारा देते आहे, वारंवार शिवसेनाऐवजी शिवसेना म्हणते आहे, हे तर कंगना राणावतचं झालंय. सोनिया सेना म्हणते. कंगना राणावतची आई आशा राणावत, त्यांचे ट्विट्स तर त्याही पलीकडचे आहेत. त्या तर खूप अतिभयानक ट्विट्स करतायत की ज्यातनं शिवसैनिक डिवसला जाईल असे ते ट्विट्स आहेत. काय भावना आहे? धन्यवाद सर. ऍक्च्युली आशिष सर, हा हा सगळा प्रवास जो आहे, मी फार पूर्वी साहेब सुद्धा होते आपल्या चर्चेमध्ये, मी असं म्हणालो होतो की दिल्लीकडून एक दिवस 1 वर्षाच्या अगोदर महाराष्ट्रावर भय अस्त्राचा उपयोग होईल, आणि ते भय अस्त्र व्यवस्थितरित्या मागच्या 2 महिन्यापासून महाराष्ट्राच्या मागे व्यवस्थित लावलेला आहे. समजा ज्यांनी हे शब्द वापरले, जे शब्द वापरायला नको पाहिजे होते, परंतु ते वापरले, त्याचं भांडवल किती करायचं, म्हणजे आपल्या खेड्यामध्ये पिठामध्ये पाणी किती टाकायचं हे ठरलं पाहिजे. आणि सरळ बोलतो, भाजपचा हा जो प्लॅन आहे तो 356च्या दिशेने चाललेला आहे, एवढं माझ्या लक्षात येत आहे सर. ग्रामीण भागात राहून दिस रोड मॅप ऑफ बीजेपी गोइंग टुवर्ड्स द 356 अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र.
की जिथे पोलीस काम करत नाही, प्रशासन काम करत नाही, महारोगामध्ये काम होत नाही. म्हणजे राज्य बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लावणे, अहो, राज्यघटनेचं कलम राष्ट्रपती- 356 हे सांगतं. हा पुढे आर्टिकल 356 अप्लाय करण्यासाठी ज्या ज्या खाणे भरावं लागतात ते खाणे हे सगळे भरून घेत आहेत. कंगनाजी त्यातलं एक छोटस खेळणं आहे आणि मग त्यांना समोर करून त्या ज्या ट्विट करतायत त्या राजकीय ट्विट आहेत. अहो, आदरणीय मुख्यमंत्री हे कोणत्याही पक्षाचे असते, अरे तेरे को मैं ऐसा करूंगी, तेरे को मैं देखते, काय आरेतुरीची भाषा आहे. इतकी सुंदर अलंकारिक भाषा, आप आजीची शिकवणारी भाषा, त्या स्वतःला मराठा म्हणून घेतात. अहो, मराठा संस्कृतीचा आत्मा जी पासून सुरू होतो, जी शिवाय शब्द वापरला जात नाही. तिथे कंगनाजींनी अक्षरशः मुख्यमंत्र्यांना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं, ते मात्र सगळं संविधानिक आहे. परंतु आमच्या इकडचा एखादा माणूस बोलला की ते कसं गैरसंविधानिक आहे. म्हणजे जीवनाच्या या सगळ्या राजकारणामध्ये आपण जेव्हा माणूस बनून ज्या समाजामध्ये वागतो तेव्हा दोन्ही बाजू पाहायला लागतात. आणि मग महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन काटे भाजपच्या रस्त्याचे बाहेर काढले. मी आज सांगतो सर, शिवसेनेमध्ये आदरणीय ठाकरे कुटुंब आणि राष्ट्रवादीमध्ये आदरणीय पवार साहेब हे भाजपचे व्यवस्थित टार्गेट आहे. कारण हे सरकार स्थापन करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्या कसबीनं ज्या ताकदीनं हे सरकार स्थापन केलं त्याचा राग आहे. आणि हेही सांगतो सर, आज मी काय भविष्यकार नाही, हे सरकार बरखास्त भाजप करून चीनशी युद्ध झाल्यानंतर ती जी विजयी मुद्रा असेल मग महाराष्ट्रात निवडणूक घ्यायची, हे सरकार बरखास्त करून राष्ट्रवादी बरोबर न जाता हे स्वतंत्र निवडणूक घेऊन भाजपला असं वाटतं की आपण सत्तेत येऊ शकतो आणि इथंच भाजपचा घात होईल. महाराष्ट्रातली जनता मी जेव्हा आज पाहतोय एखाद्या तिसऱ्या पक्षाकडे जाऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आय, असाल माझ्या सगळ्या वाक्यावर, काँग्रेस आय इज अ डार्क हॉर्स इन दिस कॉम्पिटिशन. भाजपला महाराष्ट्रात काहीही केलं, मी त्यावेळेस हे म्हणालो होतो, आज पुन्हा म्हणतो, भाजप एक हाती सत्तेत येऊ शकणार नाही. आणि म्हणून हे असे अस्त्र वापरायचे. तुम्ही असं म्हणालात, अहो जे म्हणालात त्याचं आम्हालाही मनाला वाटतं, पण तुम्ही अहो ठाकरे कुटुंबियाला इतक्या खालच्या पातळीवर बोलता. भाजपचा सोशल मीडिया तपासताना सर खरंच लाज वाटते हो. आमचं चुकलं ठीक आहे, आम्ही तुमचं चुकलं असंही म्हणणार नाही, परंतु राजशिष्टाचार नावाचा एक प्रकार असतो. चुकला तर तुम्ही समज द्या, विरोधी पक्षात आहात, तुम्ही ते काम केलं पाहिजे. यशवंतरावजींनी श्रीमंत केलेला हा महाराष्ट्र, यशवंतरावांनी जी संस्कृती केली सभागृहाला ती इथं राहत नाही. केशव उपाध्याय साहेब अत्यंत विद्वान आहेत, त्यांना या सगळ्या कामकाजाची जाणीव, ते अभ्यासू आहेत. परंतु मला एकच सांगायचंय, हा प्रवास 356च्या दिशेनं सरकार असं पडत नाही, माणसं पडून जात ठीक आहे, नाही. ठीक आहे. केशव उपाध्याय उत्तर द्यावं लागेल. थेट आरोप आहेत शिवसैनिकाकडून नाही, हे मला- सरकार बरखास्त करण्यासाठी कंगनास्त्राचा वापर भाजपकडनं केला जातोय असं ते म्हणतायत. असं आहे, त्यांची विधानं शिवसेनेला तरी मान्य आहेत का हे पहिल्यांदा विचारलं पाहिजे. ते असं म्हणतायत की या ठिकाणी सरकार बरखास्त केलं तर काँग्रेस नंबर 1चा पक्ष होईल, काँग्रेस बरखास्त आहे आणि त्या म्हणजे शिवसेना परत निवडून येईल असं शिवसैनिकालाही जर वाटत नसेल तर त्यावरती भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी काय भाष्य करावं हे मनोरंजनात्मक मी बघतो. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मला केशव त्यांच्याबद्दल आदर उपाध्याय आहे. द लार्जर क्वेश्चन इज, त्यांनी जे तुम्हाला म्हटलेलं आहे की भाजप कंगनाच्या मागे आहे, त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. तुम्ही विश्लेषण करू नका, उत्तर द्या. विश्लेषण केलं आशिष, त्यांनी जे विश्लेषण केलं त्याचं मला नीट उत्तर देऊ द्या. मी सुरुवातीला सांगितलं की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने गेल्या 6 महिन्यात भारतीय जनता पार्टी आपण बघितलं असेल तर लोकांच्या प्रश्नांवरती आम्ही, मग जो शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, दूध उत्पादकांचं आंदोलन आहे, वीज बिलांच्या विरोधातलं आंदोलन आहे, आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. आणि परवाचं भाषण तुम्ही अख्खं भाषण माननीय देवेंद्र काढून बघा जनतेच्या प्रश्नावर. आणि आशिष जाधव त्याशी तुम्ही कौतुक केलंय रोकटोक मध्ये की अशा विरोधी पक्षनेत्याचं भाषण हे असं असलं पाहिजे, हे आशिष जाधवांचं विधान आहे, मग केशव उपाध्यायचं विधान नाही. मी ते ग्राम पंचायत सुधारणा विधेयकाच्या संदर्भात म्हणालो हो ना, की ग्रामपंचायत सुधारणा विधेयक त्याच्यामुळे हे ज्यामध्ये योग्य व्यक्तीच्या नावाखाली राजकीय व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यासाठी प्रशासक म्हणून ते विधायक मंजूर करून घेतलं, रेटून धरलं, त्या संदर्भातची भूमिका मांडली, त्याचं कौतुक केलेलं आहे. संपूर्ण भाषणाचं नाही केलेलं, पण संपूर्ण भाषण पण चांगलं होतं. विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण चांगलं होतं हे मी आवर्जून सांगतोय. आशिष, मी तुम्हाला अडचणीत आणणार नाही, तुम्ही म्हणजे उगाच तुमच्यावर ठपका येऊ देणार नाही, काळजी करू नका. पण माझं म्हणणं एवढंच आहे की मुळामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आहे. आम्ही विरोधकांच्या मुद्द्यावरती, जनतेच्या प्रश्नांवरती आम्ही आवाज उठवत आहोत.
आम्हाला अशा प्रकारची गरज नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अहो क्षणभर ग्रहित धरा, चला इथं सगळ्यांचं एकमत आहे, क्षणभर ग्रहित धरा. अहो पण त्यांना अशा पद्धतीने कृती करण्याचं काय, ज्याला फुलटॉस बॉल देणं म्हणतात क्रिकेटच्या भाषेमध्ये, ज्याला स्वतः स्टंप बॅट घेऊन मारणं असं म्हणतात, असं कोण करतंय? मुळामध्ये पहिल्यांदा मी सांगितलं, मी तर अरुण मिश्राचं अभिनंदन केलं या ठिकाणी बसल्या, की हा खरा मार्ग आहे. एखादी भूमिका जर आपल्याला मान्य आहे आणि मान्य असू शकत नाही. मी तुम्हाला किस्सा सांगतो आशिष जाधव, वेळ फक्त 20-30 सेकंद. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आणि तसा योगी आदित्यनाथ बद्दलचा किस्सा सांगतो. त्यांना एका अशाच प्रकारच्या अभिनेत्रीनी असं विधान केलं की यांच्याकडे बघितलं की कॉन्स्टिपेशन झाल्यासारखं वाटतं, यांना कायम हे कॉन्स्टिपेशन असल्यासारखं वाटतात, असं विधान त्या म्हणजे त्या योगी आदित्यनाथ त्यांच्याकडे बघितल्यावरती जुना नाही, झाल्यासारखं वाटतं. हा. नाही अहो नाही, त्यामुळे त्यांचा चेहरा तसा आहे अच्छा, ओके. याच्यामध्ये यांना तर त्याच्यावर कुणी भारतीय जनता पार्टीचं रिॲक्ट झालं नाही. उत्तर प्रदेशमध्ये काही झालं नाही. शेवटी एका पत्रकारांनी, तुमच्याकडे जागरूक पत्रकार असतात, त्यांनी मुद्दामून जाऊन योगी आदित्यनाथला विचारलं की सर ह्याच्यावर तुमचं मत काय, ती असं म्हणतीये. ते म्हणाले हो का, मुळात म्हणाले मी ते ऐकलं नाही, आणि ऐकला जरी तिनं म्हणाल असेल तर ठीक आहे, तिला ते वाटतं तिचं मत आहे. इतक्या पद्धतीने ते विषय सोडून दिला, त्याच्यामध्ये ना कुठलं प्रतिक्रिया दिली ना काही नाही केलं. इथे मात्र आम्ही जाऊन डायरेक्ट एका महिलेचा जाऊन ऑफिस तो पत्रकार कुठे आहे? रिॲक्ट होतो. ही संस्कृती वेगळी असते, हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आपल्यासोबत अरुण मिश्रा आहेत, तक्रारदार आहेत. त्यांनी कंगनाच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. अरुण मिश्रा जी, आपने जो कंप्लेंट दर्ज की है उसके पीछे मोटिव क्या है? आप भी यही मानते हैं कि महाराष्ट्र की बदनामी किया है, इतना ही रीजन है, या उद्धव ठाकरे जी को जिस तरह से उसने बातें कही है ये आपको अच्छा नहीं लगा है? सर जी नमस्कार, मैं ये बोलना चाहता हूँ कि कंगना रनौत जी का जो सोशल मीडिया पर कंटिन्यूसली जो वो अपने आप को ट्रेंड बनवा रही है, ट्रेंड सेटर बन रही है, इंटरनेट इन्फ्लुएंसर बनने की जो कोशिश कर रही हैं, उसके पीछे बोलने में वो कुछ गलत बोल गई हैं. अब उन्होंने जो उद्धव ठाकरे साहब, जो माननीय हमारे जो चीफ मिनिस्टर साहब हैं, माननीय उद्धव ठाकरे साहब हैं, उनके खिलाफ जो उन्होंने बोला, तो इनडायरेक्टली उन्होंने स्टेट के बारे में बोला. मेरे जो कंप्लेन है मैंने उसमें यही लिखा हुआ है कि उन्होंने जो चीफ मिनिस्टर साहब के बारे में जो बोला है उससे स्टेट का अपमान होता है और उनके जो क्रेडिबिलिटी को है उसको डिफेम करने की कोशिश की गई है. वो बीएमसी के लिए उनको जिम्मेदार कर रही है, जबकि शायद उनको पता नहीं होगा कि बीएमसी खुद एक इंडिपेंडेंट बॉडी है. बीएमसी का उससे कोई ऐसा सरोकार नहीं है. सेकेंड चीज़ है, उन्होंने अपने वीडियो में बोला है कि मैं अब कश्मीरी पंडित के ऊपर क्या बीता था मैं आप समझ सकती हूँ, वही मेरे ऊपर हो रहा है. मतलब इनडायरेक्टली वो क्या इन्फ्लुएंस कर रही है क्या, कुछ कम्युनिटियों को भड़काने के लिए, कुछ कम्युनिटी को भड़का रही हैं क्या? मतलब वो मैं बोलता हूँ कि वो शायद वो दंगा करवाना चाहती हैं. उनका उसके ऊपर उनका कहना क्या है, वो चाहती क्या है कि वो मतलब मैं कश्मीरी पंडित पे ऊपर एक पिक्चर बनाऊंगी, कश्मीरी पंडितों के साथ अन्याय हुआ है, अब वो मुंबई में मेरे साथ हो रहा है, मुंबई पीओके है, महाराष्ट्र पाकिस्तान है, और बीएमसी को बाबर की सेना बता रही हैं. यही चीज़ अगर कोई और बोलेगा तो वो देशद्रोही हो जाता है, लेकिन ये फिलहाल जब ये बोल रही हैं तो ऐसा कुछ नहीं है. और सर मेरा ये बोलना है कि अगर वो उद्धव ठाकरे साहब, माननीय उद्धव ठाकरे साहब का, हमारे सीएम का और राज्य का अगर बदनामी करती हैं तो उनके ऊपर एक कार्रवाई होनी चाहिए. और अगर कोई भी, वो नहीं कोई भी, अगर देश में, राज्य में, कहीं मोहल्ले में दंगा भड़काने का काम करता है तो उसके ऊपर भी होना चाहिए. काफ़ी टाइम से हमारे महाराष्ट्र में बहुत शांतिपूर्ण वातावरण है, किसी भी जात पात पर, किसी पर भी धर्म पर बात नहीं हो रही है, तो अब उसको ज़बरदस्ती एक सत्ता अपनाने के लिए या अपना स्वार्थ साधने के लिए ये सब क्यों करना सर? कंगना जी का आप हिस्ट्री खंगाल के देख लीजिए, वो पता चलेगा. मैं अभी जैसे हमारे बीजेपी के प्रवक्ता हमारे बड़े भाई साहब उपाध्याय जी बोल रहे थे कि कंगना रनावत को विद्या चौहान जी ने बोला कि वो 15 साल की भागी हुई लड़की है. सर आपको शायद थोड़ा सर्च कीजिए, पता चलेगा कि ये खुद कंगना रनावत ने कई इंटरव्यू में बोला है कि मैं 16 साल की थी तब मैं भाग कर आई थी. जब वो खुद ऐसा बोल रही है तो उसको दूसरा कोई क्यों नहीं बोलेगा? नहीं, इससे क्या हो गया? उसे 1 साल आपने बढ़ा दिया. विद्या जी बोले थे 15 साल, आप 16 साल बोल रहे हो. नहीं, मैं बोल रहा हूँ कि वो उनका खुद का बोला हुआ वक्तव्य है, ऐसा नहीं है कि वो उसके लेकिन ऊपर उसमें उन्होंने क्या बोला. गलत क्या और है जब फिर? महिलाओं की, सर गलत महिलाओं क्या के है? सम्मान की बात गलत होती है, क्या ये है? बोलते हैं कि महिलाओं का सम्मान करना चाहिए. सर उन्नाव रेप केस सबको याद होगा. अगर वो करियर के लिए घर से भागी होगी तो गलत क्या है? सर मैं नहीं बोल रहा हूँ गलत है, मैं सिर्फ उपाध्याय जी का जो बोल रहा हूँ कि वो बता रहे हैं कि उन्होंने ऐसा बोल के गलत किया, तो वो मैं बता रहा हूँ वो खुद भी वैसा बोलती हैं. अच्छा, मैं सिर्फ ये कहना चाह रहा हूँ. दूसरा मैं ये बोल रहा हूँ अगर महिलाओं का सम्मान का, देखिए हर महिलाओं का सम्मान है. हमारा जो भारत देश है, यहाँ पर महिलाओं को हमेशा एक उच्च श्रेणी में रखा गया है. सर हमारे यहाँ देवियों की पूजा पहले होती है. आप अगर देखेंगे, महिलाओं की बात करेंगे तो उन्नाव रेप केस सर ज़्यादा समय नहीं हुआ है. अगर सबको याद होगा 2017 में वो केस रेप हुआ था उनका. 2018 में जब उन्होंने योगी जी के यहाँ पर जाकर आत्मदाह करने की कोशिश की तब उस केस की सुनवाई हुई थी. सर वो लेडी चिल्लाती रही, गिड़गिड़ाती रही कि मुझे सुरक्षा दीजिए, सुरक्षा दीजिए, सुरक्षा दीजिए. उसको सुरक्षा दी गई थी?
बिल्कुल नहीं दी गई थी। यहाँ पर Y+ सिक्योरिटी दे दी गई थी सर। मतलब कहा जाएगा तो काफी कुछ मारून यहाँ पर टाकलं तिला. संदेहास्पद है मारून टाकलं तिला. सर, मी तेच बोलतो ताई, मी तेच बोलतो. अरे वा, तुम्ही मराठी बोलताय तर मग मराठी बोला की. अरे साहेब, माझी अरुण मिश्रा, बोला, बोला. माझी मराठी तेवढी चांगली नाही ना, त्याप्रमाणे मी हिंदीमध्ये नाही नाही बोलण्याचा- मुंबईत मराठी बोला. हा मी मुंबईचा, त्याचप्रमाणे मी हा, मराठी मग बोलतो मग साहेब. मराठी बोला. हा मराठी बोलतो साहेब, पण माझी मराठी तेवढी चांगली नाही, नाही, मग चांगली ते आहे, उलट गोड आहे. हा, बोला. प्रवक्तेत बसले तर नंतर ते सांगणार हे बघा त्याचं म्हणणं असं होतं, नंतर त्याचं म्हणणं तसं होतं ना. काही एक शब्द त्याचा ज्याचा नाही अर्थ नाही मला नाही माहिती चांगलं नाही. बोलताय तुम्ही. बोला 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 बोला. बोला अरुणजी, तुम्ही बिंदास बोला, काही चिंता करू नका. बघा आता भाजपने पण सांगितलं मुंबईत आहात तर मराठी बोला. बघा नाही, 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 भाजपचा नाही, पण नाही, अजेंडा मुंबई- बदलला. हा नाही नाही, मुंबई राहायचं तर मराठी तर बोलावंच लागेल, जिथे पण तुम्ही राहणार. भाजप सांगताय तुम्हाला मराठी बोलायला. बोला. नाही नाही, मी साहेब, त्यांना बिंदास बोला म्हटलं, काही चिंता अच्छा, करू नका. बिंदास बोला म्हटलं. सर, अच्छा, काही ओके. चिंता मराठी नाही, बोला मला असं काही म्हटलं चिंता नाही. नाही. ओके. मला काही चिंता नाही सर. मी स्पष्टपणे सांगतो कि जे काही हो, मतलब सर मैं हिंदी में बोलता हूँ, ज़्यादा कंफर्टेबल मुझे उसमें फील होगा. मैं ये बोल रहा हूँ सर कि यहाँ पर जो भी हो रहा है ना, ये सिर्फ और सिर्फ राजकारण हो रहा है, और राजकारण के लिए, फेम पाने के लिए लोगों को डिफेम करना, किसी को बदनाम करना आजकल एक खिलवाड़ हो गया है. एक सिंपल सी बात है, अगर हमारे जो माननीय प्रधानमंत्री जी हैं, अगर उनके बारे में कोई कुछ बोलता है तो देशद्रोह हो सकता है. तो अगर मैं जहाँ तो रहता आपने हूँ जो कंप्लेंट किया है उसमें आपने क्या लिखा है? मीन्स सर, मैंने क्यों उसमें आपने यही कंप्लेंट लिखा किया? है. मैंने उस पर कम्युनिटल मतलब जो इन्होंने कम्युनिटी हार्मनी को डिस्टर्ब करने की कोशिश की है, मैंने वो मेंशन किया हुआ है. और हमारे सीएम साहब को जो इन्होंने डिफेम आशीष, करने मला की, बोलायचं जरा. और हाँ, जो इन्होंने तुम्हीच बोलताय, हमारे भाजप, सीएम साहब को डिफेम करने की केशव कोशिश की है, उपाध्याय. उसका ऐकून मुझे घ्या बुरा की, लगा काय है. म्हणतायत ते. क्योंकि अगर आप सीएम को बोलते हो तो आप महाराष्ट्र को बोलते हो, महाराष्ट्र को मला बोलते हो वाटलं तो भाजप आज महाराष्ट्र में बोलणार रह रहे हर नाहीये, नागरिक को बोलते पण हो. आज भाजप जास्त बोलू पाहते. नाही नाही, असं नाही. आशिष जाधव, तुम्ही संधी दिलीत तर बोलणार मी. असं हा ना. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर सर्वांना संधी देणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय केशव उपाध्याय यांच्याकडे. भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत केशव उपाध्याय. कंगना राणावतनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अरे एकेरी उल्लेख केला, पण अजूनही भाजपच्या वतीनं त्याचा निषेध केला गेला नाही. असं का? भारतीय जनता पार्टीनी तिनं ज्या दिवशी पहिली भूमिका मांडली, पाकिस्तान काय पीओके, इथे मुंबईत पीओके वाटतं, त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीने सांगितलं की आम्ही तिच्या मताशी सहमत नाही. तिनं भाषा ती जी भाषा वापरती त्या कुठल्याही भाषेशी आम्ही सहमत नाही, हे भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलं. त्या दिवशी स्पष्ट केलं. तुम्हाला हवं असेल तर आज पुन्हा स्पष्ट करतो, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा गोंधळ, कन्फ्युजन असता कामा नये. मुख्यमंत्र्यांचा जो एकेरी उल्लेख झालेला आहे, नाही, मुख्यमंत्र्यांना जो मुळात- इशारा वजा धमकी देण्यात आलेली आहे, मुळात त्याचा त्या निषेध भाजप भूमिकेची- करेल का? त्या कुठल्याही एकेरी शब्दप्रयोगाचा, कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला निषेध म्हणजे मुळात त्या भूमिकेत सहमतच नाही, निषेधच आहे त्याच्यामध्ये. काही नाही म्हणजे त्यात निषेध आहे की नाही कौतुक ते स्पष्ट होत नाही. निषेध मुख्यमंत्र्यांचा जो कंगनानी एकेरी उल्लेख केला त्याबद्दल भारतीय किंवा जनता त्याविरोधात पार्टी- भाजप कंगनाचा निषेध करेल का? भारतीय जनता पार्टीने यापूर्वी स्पष्ट केलं. तिच्या पहिल्या दिवशी जी पीओके भूमिका मांडली तेव्हापासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने हा स्टँड आहे की तिच्या कोणत्याही भूमिकेचा, आणि जर ती मुख्यमंत्र्यांची जी आरे बोलली ती सुद्धा भारतीय जनता पार्टीला मान्य नाही. निषेध मी इथे सांगतो, मला काय अडचण नाही त्याच्यामध्ये. अरे फक्त सांगतो माझं- म्हणजे काय, जबरदस्तीचा रामराम नकोय. भाजपला नाही, खरंच मनातनं वाटतंय का मनातनं की मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला म्हणून कंगनाचा निषेध करावा? जाहीर म्हणा ना तसा. चुकीचा आहे. शब्द- तुम्हाला वाटतं तर मग मी करतो वगैरे असं का? मी जाहीरपणे तुम्हाला पहिला ही चर्चा सुरू करायच्या अगोदर मी जाहीरपणे सांगितलं, तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर, कारण भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल आदर राहिलाच पाहिजे. ते आमचे राजकीय विरोधक आहेत. राजकीय विरोधक असतील, आज असतील, उद्या असतील, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण अशा प्रकारची संस्कृती महाराष्ट्राची नाही. त्यामुळे त्या विधानाचा निषेध त्यासाठी वेगळं चांगलं असं म्हणण्याची गरजच नाही. ठीक माझा आहे. प्रश्न असा आहे- अंजली दमानिया, तुम्हाला काही वेगळं म्हणायचं आहे? माझं अंजली पूर्ण दमानिया, होऊ द्या. आशिष, माझं पूर्ण होऊ द्या. आशिष, माझं पूर्ण ऐका होऊ ना, द्या. याच मुद्द्यावर त्यांना काहीतरी बोलायचं आहे. अरे, मग माझा मुद्दा अहो तुम्ही नंतर पूर्ण करा की तुमचं, पण तुमच्या मुद्द्यावर त्यांना काहीतरी बोलायचं आहे. चला बोला, करता येईल. अंजली दमानिया प्लीज. नाही, जसं मला आशिष एवढंच म्हणायचंय की जसं तुम्ही त्यांना विचारताय की जसं त्या बोलल्या आणि त्या उद्धवजींबद्दल त्यांनी जे अरेतुरेची भाषा वापरली त्याचा निषेध करताय म्हणून केशवजींकडनं वधवून घेताय, तसं शिवसेनेकडनंही वधवून घ्या
की त्यांनी जी भाषा वापरली, हरामखोर हा शब्द वापरला, हा हरामखोर शब्द, या शब्दाचा मी निषेध करतोय असंही म्हटलं पाहिजे, कारण राजकारणाला काही लेवल हवी. अगदी बरोबर आहे. लेवलच्या सतीश सातवणकर, कोणी बोललं शिवसैनिकांना असं वाटत नाही की ज्या पद्धतीनं संजय राऊत हरामखोर म्हणाले कंगनाला, हा शब्दप्रयोग व्हायला नको होता, त्याचा निषेध करावा असं वाटत नाही? अगदी बरोबर आहे सर. एक गोष्ट स्पष्टपणे मांडतो, वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना कधीही स्त्रीचा अपमान करणारी नाही, नव्हती आणि राहणार नाही. शिवसेना प्रमुखांनी जे संस्कार महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना दिले ते आया बहिणींचा अपमान करण्यासाठी नाही. आणि मी अगदी स्पष्टपणे हे सांगू इच्छितो, आज एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की शिवसैनिकांना मनापासून हा प्रकार आवडलेला नाही, कारण शिवसेना प्रमुख, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी हे कुणाला शिकवलेलं नाही. आणि जर कुणी एखादी आमच्यातली मोठी व्यक्ती अशी बोलली असेल तर हे खेदजनक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही शिवसैनिक म्हणून तुमची रोखठोक भूमिका मांडली आहे, त्याबद्दल खरंच तुम्ही कौतुकास पात्र आहे सतीश सातवणकर. हा, केशव उपाध्याय, नाव कंटिन्यू. नाही, माझा इथला मुद्दा असा एवढाच आहे आशिष, की ज्यावेळी तुम्ही, आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मी त्या भूमिकेचा निषेध करतो कंगनाच्या. मुळामध्ये असं आहे की राहुल गांधींनी 27 जून 2018ला भारताची तुलना सिरिया बरोबर केली होती, त्यावेळी कुणाला त्या निषेध करावा लागला नाही. फार अगदी लांब जायला नको, म्हणजे आमिर खान, नसरुद्दीन पडळकर, म्हणजे मुंबई त्यावेळी भारतात नाही येत का त्यावेळी, म्हणजे मुंबई त्यावेळी फक्त भारतात येतं, त्यावेळी आम्ही गप्प बसतो. शिवसेनेच्या म्हणजे फ्री काश्मीरचं 2020 मध्ये प्रदर्शन जे झालं त्याचं समर्थन शिवसेनेने केलं होतं. त्यावेळी म्हणजे मुंबई भारतात येत नाही का, भारताचा भाग नाही का, भारताचा अपमान हा मुंबईचा अपमान असतो, हे का मुंबई वेगळी भारतापेक्षा, त्यावेळी कसं काय चालतं? त्यामुळे असं जे सोयीस्कर पद्धतीने जे अर्थ काढायचा, फक्त आमच्या इशारे काढायचं, भारताबद्दल अनेक विधानं, म्हणजे फार लांब जाऊ द्या, रॉबर्ट वद्रांनी रिपब्लिकन बनाना म्हटलं होतं, हे बनाना कंट्री असं भारताला म्हटलं होतं, त्यावेळी मुंबईचा अपमान होत नाही का मला सांगा? त्यामुळे मला असं वाटतं की सोयीस्करपणे काढायचं. आमच्या ताई इथे विद्याताई बसल्यात, सोयीस्करपणे तेवढं बोलायचं. कसा निषेध केला, राहुल गांधीचा निषेध करा, संजय राऊतनी फ्री काश्मीरचं बोललं होतं त्याचाही तुम्ही निषेध करा, मी निषेध करायला तयार आहे कंगनाचा. विद्याताई निषेध करणार का संजय राऊतांचा? विद्याताई निषेध करणार का राहुल गांधीचा? ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. राहुल गांधींपर्यंत नको जाऊया, पण संजय राऊतांपर्यंत नक्कीच जाऊ शकतो. हा, विद्याताई चव्हाण, संजय राऊतांनी याच प्रकरणामध्ये कंगना राणावत हिला हरामखोर म्हटलं, हे सर्वांनी बघितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करेल? नाही, मला तुम्हाला एक स्पष्टपणे सांगायचंय. मी पहिल्यांदा सुरुवातीला पण तेच म्हणाले की मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणं आणि हे म्हणण्याला आपली चूक झाली, हे जर तिने सॉरी म्हटलं असतं, मला माफ करा म्हटलं असतं, तर हा प्रश्न हरामखोरीपर्यंत गेला नसता. म्हणजे कंगनानी जर का आधी माफी मागितली असती तर हरामखोर हा शब्दप्रयोग झाला नसता. केल्यानंतर तरी बोला आता. नाही, झालाच नसता. पण आता झाला की शब्दप्रयोग. पण तिने असं का बोलावं? कुठल्याही महिलेने तिला महिला म्हणून सन्मान मिळाल्यानंतर अशा प्रकारे बोलणं चुकीचं आहे. हो, येतोय अंजली दमानी, आम्ही येतोय तुमच्याकडे. हा, विद्याताई चव्हाण, तुम्ही कंगनाचा निषेध करणार नाही? कंगनाचा निषेध तुम्ही करणार? मला पूर्ण कर. संजय राऊतांचा निषेध करणार नाही? कंगनाचा निषेध करण्यासारखंच वक्तव्य आहे तिचं. नाही, तिचा तर करणारच हो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. संजय राऊतांचा निषेध करणार का? हो, संजय राऊतांचा पण करणार? नाही, करू ना, का नाही करणार? जर काय असं महिलेला, पण अशा प्रकारे महिलेला बोलण्याचं उद्दिष्ट त्यांचं नव्हतं हे स्पष्ट आहे. आणि त्यांनी जर का तिने काश्मीर, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे? तिच्याकडनं, माझ्याकडनं, एका महिलेकडनं नॉटी या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये खोडकर होतो. नाही, खोडकर. जी 24 तासला आणि इतर चॅनलला मला सांगायचं आहे की एकदा कंगनाला सांगा की तू जे बोलली त्याच्याबद्दल तू सॉरी का नाही म्हणत, एवढं तरी विचारा ना तिला एकदा. म्हणजे बघा म्हणजे कसं आहे की कंगना ट्विटरवरूनच बोलते, अटी शर्तीवरती ती बोलते, ती प्रश्न ऐकत नाही कोणाचे, ती फक्त उत्तर देते ट्विटरवरनं. राष्ट्र आणि हे काय करतायत, आमच्या अटीनुसार ते वागल्या तर आम्ही विचार करू. एक महिला म्हणून त्या महिलेबद्दल. पण माझा प्रश्न काय होता, कंगनाला जर का राजकीय व्यक्ती काही बोलत असेल, तिचा त्यामध्ये उपमर्द होत असेल एक महिला म्हणून, ते तुम्हाला जिवारी लागणार नाहीये का? एका महिलेचा अपमान त्यात होत नाही का हरामखोर शब्दात? संजय राऊत हरामखोर म्हणाले ना कंगनाला. बघा, मला हे म्हणायचंय की तिचं
तिचं जे वक्तव्य आहे ते तिने सुधारण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच असे शब्द निघाले नसते. पण आता निघाल्यावरती काय निघाले असतील तर त्याचा सुद्धा निषेध शब्द केला. निघाल्यावरती काय आशिष निघाले मग निषेध केलाय ना. कोणी केला निषेध तुम्ही हॅलो केला नाही निषेध केला संजय ताई. राऊतांचा उलट नाही केला आता आणि निषेध. काय बोलू, निषेध केला म्हटलं ना. अशा प्रकारे हे बघा काही वेळेस संतापाच्या भरात माणसाच्या तोंडून शब्द निघून जातो. मग तो खासदार असो, आमदार असो किंवा म्हणून सर्वसामान्य हा नियम माणूस कन्नडला असो, लागू करा. त्याचं हा कोणीही नियम कन्नडला समर्थन लागू करा करत ना नाही. मग. प्रत्यक्ष राऊत सुद्धा समर्थन करणार नाही. आणि ते म्हणाले मी नॉटी प्रत्यक्ष या राऊत अर्थानं सुद्धा बोललो. समर्थन आता करणार नाही. हरामखोर आणि काही नॉटी वेळेस एखादे शब्द असा कसा संबंध लागतो. हा, मग त्यांनी- सगळ्यांना अर्थार्थी संबंध लागतच नाही. संतापाच्या त्यांनी- भराचा नियम असेल तर तो सगळ्यांना लावला मग पाहिजे ना त्यांनी ताई. त्याचं असं काय करताय एकटा फक्त संजय राऊतांना तो नियम लागू बाकीच्या नाही. आशिष, त्या- असं एकांगी मत कसं व्यक्त करता येईल ताई. मी दोघांचा निषेध केला असं 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 बघा पाहिजे ना, भाजपनं तर दोघांचा आपण- निषेध केलेला आहे. मग जरी तुम्ही म्हणताय कंगनाचं बोलवतात आणि भाजप असले तरी आता मी भाजपनं बोलले कंगनाचा ना, निषेध आणि काय केलाय. बोलायला पाहिजे. नाही बोलत आहेत ना ते म्हणतात जर रागात नाही, भरलेलं वक्तव्य भाजपने- समर्थन काय भाजप- करायचं त्याचं? हे बघा भाजपला केशव U-turn घ्यायची उपाध्यायजी, सवय झाली आहे का? इथे कोणीही असं तुम्हाला कोणाचं वाटतंय? समर्थन करत नाहीये. आणि महिलांच्या बाबतीत असं कोणी विधान केलेलं असलं तर त्याचंही आम्ही समर्थन करत नाही, निषेधच करतोय. परंतु तुम्हाला एक सांगायचंय मला की मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणं ही फार मोठी चूक आहे आणि त्या चुकीबद्दल राहुल कंगनाने गांधी अजूनही माफी सिरिया- बरं ठीक आहे राहुल विद्याधर गांधी- चव्हाण सिरिया- माझा एक प्रश्न आहे. कंगनाने माझा मागितल्याशिवाय एक प्रश्न आहे. तुम्ही मगाशी सुद्धा रिया चक्रवर्तीला ज्या पद्धतीनं मीडियाने ट्रायल केली वगैरे बोललात, तिला सर्वांनी घेरलं बोललात. आता कंगनाच्या बाबतीतही तुम्ही बरंच काही बोललात आणि संजय राऊतांचंही वक्तव्य पुढे आलेलं आहे. राज्य महिला आयोग काय करताय? राज्य महिला आयोग नाहीये महाराष्ट्रामध्ये. एक नोटीस सर्व झाली कुठे? अशी नाही, नाही, विद्याधर चव्हाण. राज्य महिला आयोग अशी जो जाधव आहे दोन्ही तो प्रश्न द्या, निश्चितच ताई हॅलो आशिष हा हा बोला. आशिष लोडेड प्रश्न दिला महिला आयोग जो आहे तो त्याचं काम करतोय ना, नाही कोणी. परंतु मला असं वाटतं की अजूनही मीडियाला कुठे असं वाटत नाहीये का कंगना रनावतला माफी मागावी तिने, म्हणून ती माफी मागत नाहीये. ती उलट मुख्यमंत्र्यांना वाटेल ते बोलत बसलेली आहे, आरे कार्य करत बसलेली आहे. पण त्याच्यावरती तुम्हाला कोणाला काहीही वाटत नाहीये. आणि त्या फक्त कंगनाला हरामखोर म्हटलं असं म्हणून त्या शब्दावर ताई, तुमच्या समोर मी भाजपकडनं निषेध व्यक्त करून घेतला. केलेला आहे. ताई तुमच्या समोर मी भाजपकडनं निषेध व्यक्त करून घेतला. बघितलं ना मी आता. राष्ट्रवादीला किती मदत करतोय तरी लोडेड प्रश्न देतोय तरी त्याच्यावर तुम्ही आरोप करता. हे बरोबर नाही आशिष आरोप हे करणं. बरं आहे. दोन्हीकडनं आमच्यावरच आरोप. बळीचा बकरा शेवटी प्रसार केशव- अरे माध्यम. नाही, तुम्ही अरे असं केशव आशिष दादांचं कौतुक उपाध्यायजी, केलं मी. आशिष दादा तुमचं केशव- कौतुक केलं मी तुमचं की तुम्ही लोडेड प्रश्न देता, तुम्ही समोरच्याकडनं काय बाजू घ्यायला अशा वधवून घेता, इतकी मदत तुम्ही करता. हे मी तुमचं कौतुक केलं आशिष जाधव मी. अहो मी साधन आहे, मी मीडिएटर आहे. मी तुम्हा दोघांनाही मदत करतोय. नाही नाही असं असं नाही. काय मला- करताय? हा. विद्याताई बोला. नाही आशिष मला मदत करायची काही गरज नाही. हा त्या मी समर्थ आपल्या आहेत. मताशी हा विद्याताई ठाम उत्तर आहे. द्या. हा. तुम्ही- संजय राऊतांचा निषेध करताय. हो मला अरे निश्चित असा हरामखोरी शब्द असेल त्याचा निषेधच करते, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. परंतु हे सगळं कंगना जे बोलते आहे, काल तिने जे मुख्यमंत्र्यांना बोललेले, मीडिया तिच्याकडनं माफी मागत का नाहीये? मागून घ्या, बघू ती माफी म्हणते का. मला बघायचंय तिला हा सॉरी शब्द माहिती आहे का नाही. ती भाजपची कठपुतली आहे आणि भाजप जसं सांगेल तसं ती बोलतीये. म्हणून भाजपने तिला वाय सुरक्षा दिलेली आहे. मुंबईमध्ये आल्यावरती मुंबईचे पोलीस तिच्या संरक्षणार्थ असताना सुद्धा तिला वाय प्लस सुरक्षा दिली गेलेली आहे.
त्याच्यावरती कोणाचं काही ऑब्जेक्शन नाहीये. ती जे मुख्यमंत्र्यांना बोललेली आहे उद्धटपणे त्याच्यावरती कोणाचं काही ऑब्जेक्शन नाहीये. पण एकच शब्द घेऊन तुम्ही त्याच्याविषयी बोलता आहात म्हणजे मला त्याचं आश्चर्य वाटतं ठीक आहे. की जिच्या तोंडून भाजप बोलतोय काही दिवसातच ती भाजपच्या बिहारच्या प्रचारामध्ये तुम्हाला दिसणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. कंगना राणावत जेव्हा पत्रकार परिषद घेईल तेव्हा प्रसार माध्यम मीडिया तिला नक्कीच प्रश्न विचारेल. पण आता कंगना राणावत पर्यंत जाण्याची तशी सोय नाही, कारण ती सुद्धा कोणाला जवळ येऊ देत नाहीये प्रसार माध्यमांपैकी. ती ट्विटरवरनच बोलते, ती ट्विटरवरनच आपले व्हिडिओ अपलोड करते आहे, ती ट्विटरवरनच तिला जे सांगायचं आहे ते सांगते आहे. अशा वेळी कंगना जेव्हा पत्रकार परिषद घेईल तेव्हा निश्चितच विद्याताई चव्हाण म्हणतायत किंवा अनेकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते प्रसार माध्यम म्हणून मीडिया म्हणून आम्ही ते विचारू. पण तुर्तास जो वाद कंगना राणावतच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे हा लवकर थांबावा, कारण जनतेचे विकासाचे प्रश्न यामध्ये मागे पडतायत. नको त्या विषयाची अवास्तव चर्चा होते, त्यामध्ये महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण कलुषित होतंय, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्यावर सुद्धा पडू शकतो. म्हणून अशी जी नाहक वाढलेली प्रकरणं आहेत ती वेळीच नियंत्रित झाली पाहिजे. त्यासाठीच आपण हा चर्चेचा मार्ग अवलंबला, ज्यामध्ये कंगनाचा निषेध भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केला, तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांनी हरामखोर या शब्दाबद्दल संजय राऊतांचा सुद्धा निषेध केलेला आहे. हेही नसे थोडके. इथेच थांबूया. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.